नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अमाईस या टॉपिकमधील सर्व नेम रिॲक्शन्स पाहणार आहोत। मित्रहो, येणारी आपली सीईटीची एक्झाम असेल, नीटची एक्झाम असेल किंवा जेईची एक्झाम असेल, या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नेम रिॲक्शन ज्या की अमाइन टॉपिक्स आहेत त्याच्यावरती आपण एक ओव्हरलुक करणार आहोत। मित्रो, कुठल्या रिॲक्शन्स आहेत सगळ्यात अगोदर आपण ते बघूयात की या टॉपिकमध्ये कोणत्या नेम रिॲक्शन्स आहेत। सो सगळ्यात पहिली नेम रिॲक्शन आहे मित्रांनो मेंडियस रिडक्शन। दुसरी नेम रिॲक्शन आहे गॅब्रिएल थॅलमाइड सिंथेसिस। थर्ड नेम रिॲक्शन आहे हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन, इन शॉर्ट याला आपण HBD पण म्हणू शकतो। चौथी नेम रिॲक्शन आहे मित्रांनो हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन। पाचवी नेम रिॲक्शन आहे हॉफमन्स एलिमिनेशन। सहावी नेम रिॲक्शन आहे कार्बिल अमाइन टेस्ट। 7 नंबरची नेम रिॲक्शन आहे हिन्सबर्ग्स टेस्ट। 8 नंबरची रिॲक्शन आहे सँडमियर्स रिॲक्शन। 9 नंबरची रिॲक्शन आहे गॅटरमस रिॲक्शन आणि 10 नंबरची रिॲक्शन आहे ॲझो कपलिंग रिॲक्शन। So let's see all these 10 name reactions in 10 minutes. चलो, पहिली नेम रिॲक्शन आहे मित्रांनो आपली मेंडियस रिडक्शन। सो काय घडतं या रिॲक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, मेंडियस रिडक्शन किंवा मेंडियस रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली रिडक्शनच घडतंय मित्रांनो। मेंडियस रिडक्शन या नावाने पण ही रिॲक्शन ओळखली जाते। होतं काय की जो आपला अल्किल सायनाइड आहे, या अल्किल सायनाइडला आपण रेड्यूस करत असतो, याच्यामध्ये नेसंट हायड्रोजन ॲड होतात सायनाइड ग्रुपच्या अक्रॉस। हे नेसंट हायड्रोजन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर हा आहे आपला रिएजंट सोडियम इन इथेनॉल, किंवा यालाच दुसरा एक पर्याय आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड। या दोघांपैकी एक आपल्याला नेसंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतो आणि आपल्याला नेसंट हायड्रोजन जे सायनाइड ग्रुपच्या अक्रॉस ॲड करायचे त्याच्यामुळं प्रॉडक्ट येतो RCH2NH2। सो तुमच्या लक्षात आलं असेल NH2 म्हणजे प्रायमरी अमाइन ग्रुप आहे। सो द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इज प्रायमरी अमाइन। अजून एक गोष्ट या रिॲक्शनची लक्षात ठेवण्यासारखी मित्रांनो, ती म्हणजेच तुम्ही पहा इथं जेवढे कार्बन अल्किल ग्रुपमध्ये किंवा कार्बन चेनमध्ये त्याच्यात एक कार्बनची भर पडलेली आहे मित्रांनो। इट मीन्स दिस रिॲक्शन इज नोन ॲज स्टेप अप रिॲक्शन। मेंडियस रिडक्शनला स्टेप अप रिॲक्शन म्हणून देखील ओळखलं जातं। त्याचं कारण कार्बन नंबर इन्क्रीज्ड। कार्बन नंबर काय होतोय मित्रांनो, याच्यामध्ये वाढतोय। सो ज्या वेळी तुम्हाला लक्षात ठेवा की चेन रिॲक्शन्समध्ये अमुक एक रिॲक्टंट असतो आणि प्रॉडक्टमध्ये जास्त कार्बन्स असतात, त्यावेळी निश्चितपणे त्या ठिकाणी कुठंतरी मेंडियस रिडक्शन तुम्हाला इन्व्हॉल्व करावं लागेल, बिकॉज दिस इज स्टेप अप प्रोसेस। ओके, लेट्स प्रोसीड टू द रिॲक्शन नंबर 2। आणि विशेष म्हणजे याच्यात कुठले प्रॉडक्ट्स येतात ते पण लक्षात ठेवा, प्रायमरी अमाइन आपला हा प्रॉडक्ट असतो। रिॲक्शन नंबर 2 आहे मित्रांनो 2 नंबरची नेम रिॲक्शन या टॉपिकची, ती म्हणजेच गॅब्रिएल थॅलमाइड सिंथेसिस। गॅब्रिएल थॅलमाइड सिंथेसिस दुसरी नेम रिॲक्शन आहे या टॉपिकची। मित्रांनो, ही रिॲक्शन जी आहे ती सुरू होते थॅलमाइड पासून। सो स्टार्टिंग विथ आवर थॅलमाइड, थॅलमाइडचं स्ट्रक्चर या पद्धतीने असेल, लक्ष द्या। सो फ्रेंड्स, दिस इज आवर थॅलमाइड। थॅलमाइड पासून रिॲक्शनची सुरुवात होते। आणि कशासोबत रिॲक्ट करतो आपण याला, तर याला आपण रिॲक्ट करतो अल्कोहोलिक KOH सोबत स्टेप नंबर 1 मध्ये। होतं काय की याच्यातला H रिप्लेस केला जातो, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आणि त्या ठिकाणी जो आहे आपण तो K आणतो, K+। त्यामुळं जो बाय प्रोडक्ट जातो या रिॲक्शनमध्ये, या स्टेपमध्ये, तो वॉटर निघून जातो आणि आपल्याला स्टेप 2 मध्ये अजून रिॲक्शन पूर्ण झालं नाही। स्टेप 2 मध्ये आपल्याला काय मिळतो तर तुम्ही बघू शकताय पोटॅशियम सबस्टिट्यूटेड थॅलमाइड मिळतोय, कारण इथं H च्या ऐवजी आता आपण पोटॅशियम घेतलाय। सो दिस इज पोटॅशियम थॅलमाइड।
आता हा जो पोटॅशियम सबस्टिट्यूटेड थॅलामाइड आहे त्याला आपण रिॲक्ट करतो मित्रांनो अल्किल हॅलाइड सोबत. तुम्हाला जो कुठला अल्किल ग्रुप पाहिजे अमाईनमध्ये, कोणता अमाईन पाहिजे त्याच्यानुसार अल्किल हॅलाइड घ्या. तो K+ रिप्लेस केला जाईल ह्या R+ने, कारण हा पण अल्किल हॅलाइडचा R म्हणजे अल्किल ग्रुप तो पण काय आहे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आहे. सो त्याने रिप्लेस केला जाईल. त्यामुळे साहजिकच बाय प्रोडक्ट जो आहे तो असेल KX आणि आपल्याला मिळालेला जो स्टेप 2 प्रॉडक्ट असेल तो असा असेल. सो इथं आपण अल्किल ग्रुप आणल्यामुळे याला N अल्किल थॅलामाइड म्हणतो. N अल्किल थॅलामाइड. आणि लास्ट स्टेपला आपण याला ॲक्वियस NaOH सोबत रिॲक्ट करतो मित्रांनो. 2 मोल्स एक्सेस वापरावं लागेल इथं. ज्यावेळी आपण त्याला N अल्किल थॅलामाइडला रिॲक्ट करतो NaOH सोबत त्यावेळी आपला मेन जो प्रॉडक्ट असतो मित्रांनो तो असतो प्रायमरी अमाइन. सो इथं सुद्धा तुम्हाला गॅब्रिएल थॅलामाइडमध्ये प्रायमरी अमाइन मिळतो. बाय प्रोडक्ट असतो आपला सोडियम थॅलेट. जसा सोडियम सॉल्ट असतो कार्बोक्सिलिक ॲसिडचा तसा थॅलिक ॲसिडचा हा सोडियम थॅलेट हा बाय प्रोडक्ट मिळतो आणि आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट इथं प्रायमरी अमाइन असतो. सो थोडक्यात काय 3 स्टेप प्रोसेस आहे. थोडंसं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट पहा इथं. स्टेप नंबर 1 मध्ये अल्कोहोलिक KOH सोबत रिॲक्ट करा. H इज रिप्लेस बाय K. स्टेप नंबर 2 ला तुम्हाला काय करायचं आहे अल्किल हॅलाइड आणायचं आहे तिथं. त्यामुळे पोटॅशियम विल बी रिप्लेस बाय अल्किल ग्रुप N अल्किल थॅलामाइड मिळेल स्टेप 2 ला. आणि स्टेप 3 ला एक्सेस ऑफ NaOH सोबत तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे. फायनली तुम्हाला प्रायमरी अमाइन हा प्रॉडक्ट मिळेल मित्रांनो. सो खूप छान आणि सोपी अशी गॅब्रिएल थॅलामाइड सिंथेसिस. या पण रिॲक्शनचं एक लिमिटेशन लक्षात ठेवा. ॲरोमॅटिक अमाइन्स cannot be obtained. गॅब्रिएल थॅलामाइड रिॲक्शनचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. ॲरोमॅटिक अमाइन्स आपण याच्यातून मिळवू शकत नाही. त्याचं कारण तुम्हाला लक्षात येईल. इथं जर आपल्याला ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झीन रिंग हवी असेल अल्किल ग्रुपच्या ऐवजी तर ॲरिल हॅलाइड वापरावं लागतील. आणि ॲरिल हॅलाइडबद्दल आपण मागच्या सगळ्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे व्हिडिओ पहा. त्याच्यात सांगितलेलं आहे की ॲरिल हॅलाइड्स आर लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. त्यामुळं ही रिॲक्शन ऑलरेडी कशी आहे तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे मित्रांनो. आणि ॲरिल हॅलाइड हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शक्यतो दाखवत नाहीत. आणि तेच कारण आहे की या रिॲक्शनमधून आपण ॲरोमॅटिक अमाइन्स मिळवत नाही. प्रोसिडिंग टू द रिॲक्शन नंबर 3. तिसऱ्या रिॲक्शनकडे जाऊयात आपण. तिसरी रिॲक्शन आहे या टॉपिकची. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी आहे हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन. सो हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन. आता या रिॲक्शनमध्ये किंवा रिअरेंजमेंट रिॲक्शन पण म्हणतो याला आपण. या रिॲक्शनमध्ये काय घडतं पहा मित्रांनो. जो आपला अमाइड आहे ॲसिड अमाइड RCONH2 कुठलाही ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह त्याचा अमाइड आहे. सो दिस इज ॲसिड अमाइड युज्ड. याच्यावरती रिॲक्शन होणार आहे. हा आपला सबस्ट्रेट असणार आहे. काय रिॲक्ट करायचं आहे याला कोणासोबत रिॲक्ट करायचं आहे तर ब्रोमीन वापरायचं आहे तुम्हाला आणि KOH सोबत. ब्रोमीन अँड KOH तुम्हाला यूज करायचा आहे. आपोआपच काय होईल मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल की मिळणारा प्रॉडक्ट असेल प्रायमरी अमाइन. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मिळालेला प्रॉडक्ट काय दिसतं मित्रांनो प्रायमरी अमाइन मिळेल. बाय प्रोडक्ट्स आहेत या रिॲक्शनचे ट्वाइस KBr प्लस K2CO3 प्लस ट्वाइस H2O. सो व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. ह्या रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय पहा. तुम्ही पाहू शकता NH2 हा डायरेक्टली R ग्रुपला अटॅच होतो म्हणजे CO ग्रुप निघून चालला याच्यात. मेकॅनिझमच्या वेळी आपण मेकॅनिझम पाहूयात. सगळ्या रिॲक्शनच्या मेकॅनिझम व्हिडिओ मी टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. आता सध्या आपल्याला महत्त्वाचं आहे की या रिॲक्शनचा प्रॉडक्ट काय मिळतो हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशनचा. तर प्रायमरी अमाइन मिळतो. पण तुम्ही चेक करा एक कार्बन कमी झाला आहे कार्बन चेन लेंथमधला. त्यामुळं या रिॲक्शनला स्टेप डाऊन प्रोसेस असं पण म्हणतात. दिस प्रोसेस
इज कॉल्ड ॲज स्टेप डाऊन प्रोसेस. का बरं स्टेप डाऊन प्रोसेस म्हणायचं? तुमच्या लक्षात यायला पाहिजे मित्रांनो. मेंडियस रिडक्शनमध्ये काय केलं तर पहा आपण इथं स्टेप अप प्रोसेस म्हणलं, कारण एक कार्बन चेन मधला कार्बन वाढला होता. आता काय झालंय तर कार्बन चेन मधला कार्बन कमी झालेला आहे. सो कार्बन नंबर डिक्रीजेस. HBD मध्ये कार्बन नंबर कमी झालेला आहे मित्रांनो. तिसरी महत्वाची गोष्ट ही रिअरेंजमेंट रिएक्शन आहे. प्रायमरी अमाइन्स मिळतात. सो जेवढे पण CET पॉइंट आहेत, नीट पॉइंट आहेत, JEE पॉइंट आहेत या रिएक्शनचे ते पण लक्षात ठेवा. आपल्याला HBD मध्ये प्रायमरी अमाइन मिळतो आणि ही स्टेप डाऊन प्रोसेस. ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला. पुढची 4 नंबरची नेम रिएक्शन असेल मित्रांनो आपली नंबर 4 हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. आता याच्यामध्ये आपण काय करतो मित्रांनो, या अल्कायलेशन रिएक्शन मध्ये अल्किल ग्रुप आपण अमोनियाला ऍड करत जातोय. व्हॉट हॅपन्स इन दिस रिएक्शन? द रिएक्शन स्टार्ट्स विथ द अमोनिया. हा आहे आपला अमोनिया आणि अमोनियाला आपण कशासोबत रिॲक्ट करतोय तर अमोनियाला आपण रिॲक्ट करतोय मित्रांनो अल्किल हॅलाइड सोबत. साहजिकच याचा H R ग्रुपने रिप्लेस केला जाणार. निघालेला H आणि हा X मायनस HX हा बाय प्रोडक्ट असेल आणि आलेला जो प्रॉडक्ट आहे तो असेल RnH2. तुम्ही बघू शकताय हा असेल प्रायमरी अमाइन. पण ही रिएक्शन एवढ्यावर थांबत नाही, कारण की एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड वापरल्यामुळे आणखी त्याचे हायड्रोजन जे आहेत नायट्रोजनचे ते रिप्लेस केले जातात. वन मोर अल्किल हॅलाइड रिप्लेसेस वन मोर हायड्रोजन सो दॅट यू विल गेट R2NH. R2NH म्हणजे कोण असतो तर सेकंडरी अमाइन असतो मित्रांनो, सेकंडरी अमाइन. वन मोर अल्किल हॅलाइड RX सो HX यू विल गेट R3N आणि हा असेल टर्शरी अमाइन. काय आहे हा टर्शरी अमाइन. अजून एकदा आपण अल्कायलेशन करू शकतो मित्रांनो, पण यावेळी काहीच रिप्लेस होऊ शकत नाही कारण हायड्रोजन संपले. तरी सुद्धा मग रिएक्शन कशी होते तर नायट्रोजनचा लोन पेअर जो आहे तो यावेळी वापरला जातो आणि त्यामुळे R4N+X- ज्याला आपण काय म्हणतो टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड म्हणजेच सॉल्ट तयार होतो. टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइडचा सॉल्ट तयार होतो. तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने अल्कायलेशन होत गेलं. पहिल्यांदा अमोनियामध्ये एकही अल्किल ग्रुप नव्हता, इथं प्रायमरी अमाइन तयार झाला. दुसऱ्या स्टेजला स्टेप 2ला दिस इज स्टेप 1 स्टेप 2ला तुम्हाला 2 अल्किल ग्रुप आलेले दिसत आहेत. तिसऱ्या स्टेपला तुम्हाला 3 अल्किल ग्रुप आलेले दिसत आहेत. चौथ्या स्टेपला तुम्हाला 4 अल्किल ग्रुप आलेले दिसत आहेत. थोडक्यात काय तर अमोनियाचं अल्कायलेशन प्रोसेस चालू आहे. सो दिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्कायलेशन प्रोसेस. हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन प्रोसेस. ही आहे मित्रांनो आपली 4 नंबरची रिएक्शन. त्यानंतर जातोय आपण नंबर 5 नंबरची रिएक्शन काय पहा. 4 नंबर झाली हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. हॉफमन्स एलिमिनेशन. हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. काय घडतं नेमकं हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन मध्ये चेक करून बघू आपण. हॉफमन्स एलिमिनेशन मध्ये सपोज तुमचा असा अमाइन आहे, एक टर्शरी अमाइन घेऊया आपण CH3 CH2 CH2N C2H5 C2H5 C2H5. मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये याचं नाव सांगू शकताय का तुम्ही मला? बघा 4 बॉन्ड आहेत नायट्रोजनला म्हणजे हा टेट्रा अल्किल झाला. सो N+ राहणार आणि याला साईडला मी I- जोडतो. तर याचं नाव काय येईल सांगा लवकर. ट्रायइथिल N प्रोपिल अमोनियम आयोडाइड. हा असेल टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. ज्यावेळी मित्रांनो याला आपण AgOH सोबत रिॲक्ट करतो. ॲक्च्युली हा कसा तयार होतो तर In-C2 तयार होतो. कोणापासून? Ag2O पासून. कसा? मॉइस्ट.
मॉइस्ट AgO जर वापरला मित्रांनो तर AgOH तयार होतो. सिल्वर हायड्रॉक्साईड आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पण हा तयार केलेला आहे इन सिटू. सो हा जो हायड्रॉक्साईड आहे तो या आयोडीनला रिप्लेस करतो मित्रांनो, त्यामुळे जो तयार होतो प्रॉडक्ट तो असा होतो C2H5 C2H5 C2H5. पण यावेळी आता साईडला असेल OH-. सो याचं नाव तुम्ही आयोडाईडच्या ऐवजी फक्त काय करायचं, हायड्रॉक्साईड करायचं. स्टेप 2 ला दिस ऑन फर्दर हिटिंग लुजेस दॅट अल्किन, जो की लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन असतो तो बाजूला होतो. आता याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, इथं 2 आहेत. सो 2 कार्बनचा अल्किन तयार होतो मित्रांनो. म्हणजेच कोणता तयार झाला, इथिन. सो ही रिएक्शन कशा पद्धतीने चालली आहे, मग सेडजेस रूलच्या अपोजिट चालले. लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन तयार व्हायला आहे आणि उरलेला जो आहे CH3 CH2 CH2 N आणि C2H5 2 राहतील. सो हा टर्शरी अमाइन असेल N डायइथिल N प्रोपिल अमाइन आणि त्यासोबतच अल्किन तयार झाला. बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला आपोआपच काय तयार होणार आहे, तर H2O तुम्हाला बाय प्रोडक्टमध्ये दिसेल, कारण की याचा एक हायड्रोजन तिथं गेलेला असेल. सो दिस इज हॉफमन्स एलिमिनेशन प्रोसेस इन विच अल्किन इज फॉर्म्ड. या रिएक्शनचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, अल्किन तयार होतो. नेक्स्ट रिएक्शन आहे मित्रांनो नंबर 6. कार्बिल अमाइन टेस्ट. काय घडतं कार्बिल अमाइन टेस्टमध्ये? कार्बिल अमाइन टेस्टमध्ये मित्रांनो आपण वापरतो प्रायमरी अमाइन RNH2 आणि रिॲक्ट करतोय क्लोरोफॉर्म सोबत. कोण आहे हा? क्लोरोफॉर्म आहे आणि त्याचसोबत KOH. सो कार्बिल अमाइन टेस्टमध्ये होतं काय की अल्किल आयसोसायनाइड तयार होतो मित्रांनो. काय तयार होतो? RNC. सो अल्किल आयसोसायनाइड तयार होतो, अल्किल आयसोसायनाइड्स. आणि बाय प्रोडक्टमध्ये तुम्ही चेक करू शकता 3 मोल्स ऑफ KCl असतील, कारण की 3 क्लोरीन आहेत. सो यूज 3 मोल्स ऑफ KOH. आणि बाय प्रोडक्टमध्ये आणखी चेक करू शकता तुम्ही जे पण वॉटर असेल थ्राइस H2O तुम्ही चेक करू शकता. जे जे हायड्रोजन आहेत हे 2 हायड्रोजन, हे 3 आणि 2 5 आणि इथला 1 जर चेक केलं तर 6 हायड्रोजन तिथं आहेत. सो अल्किल आयसोसायनाइड तयार होतो. प्रायमरी अमाइन्स कॅन ओनली शो दिस रिएक्शन. अल्किल आयसोसायनाइड हा कार्बिल अमाइन टेस्टचा प्रॉडक्ट आहे. नंबर 7 हिन्सबर्ग्स टेस्ट. या टॉपिकची पुढची नेम रिएक्शन आहे हिन्सबर्ग्स टेस्ट. काय घडतं बरं हिन्सबर्ग्स रिएक्शनमध्ये, हिन्सबर्ग्स टेस्टमध्ये? सो जो पण बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड आहे मित्रांनो, हा आहे या रिएक्शनचा सबस्टेट. हा आहे आपला बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. याला रिॲक्ट करतो मित्रांनो आपण प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन सोबत. पण कुठं रिॲक्शन घडते कुठं नाही घडत आणि प्रॉडक्ट्स काय येतात ते आपण बघणार. सपोज हा आहे आपला प्रायमरी अमाइन इथिल अमाइन. जर आपण इथिल अमाइन सोबत याला रिॲक्ट केलं तर साहजिकच याचा HCl निघून जातो मित्रांनो आणि हा N इथं जोडला जातो. बेन्झीन सल्फोनामाइड तयार व्हायला. सो हा असेल आपला प्रॉडक्ट N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड तयार झाला. आता याचं वैशिष्ट्य काय आहे की याच्याकडे एक ॲसिडिक हायड्रोजन आहे मित्रांनो. ॲसिडिक हायड्रोजन कोणता? तर हा वाला. हा जो हायड्रोजन आहे मित्रांनो जो की SO2 ग्रुपच्या जवळ आहे तो हायली ॲसिडिक असतो मित्रांनो, हायली ॲसिडिक. आणि त्यामुळं जर या कंपाऊंडला आपण जर NaOH सोबत डिझॉल्व केलं, अल्कलीमध्ये वापरलं तर डिझॉल्युशन होतं. कारण का? ॲसिडिक हायड्रोजन आहे. आता इमॅजिन करा तिथं जर आपण सेकंडरी अमाइन वापरला असता आणि इथे Hच्या ऐवजी इथिल ग्रुपच राहिला असता तर हा ॲक्वेस NaOH मध्ये डिझॉल्व झाला नसता. म्हणजे प्रायमरी अमाइन NaOH मध्ये किंवा अल्कलीमध्ये डिझॉल्व करू शकतो याला सल्फोनामाइडला. प्रायमरी अमाइनची जर रिएक्शन आपण हिन्सबर्ग्स
म्हणजेच बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड सोबत जर रिॲक्ट केलं प्रायमरी अमाइनची रिएक्शन होते आणि त्याचा जो प्रॉडक्ट आहे तो डिझॉल्व्ड आहे. सेकंडरीचा प्रॉडक्ट NaOH मध्ये डिझॉल्व्ह नाही आणि टर्शरी तर ह्याला रिएक्टच होणार नाही कारण त्याच्याकडे N कडे हायड्रोजन नाही. म्हणजेच नायट्रोजनकडे किती हायड्रोजन आहेत त्याच्यावरती ही रिएक्शन आहे. म्हणून या टेस्टला डिस्टिंग्विशिंग टेस्ट पण म्हणतो. अमाइन्ससाठी डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे कारण प्रायमरी रिॲक्ट होतो आणि डिझॉल्व पण होतो. कशामध्ये? ॲक्वियस अल्कलीमध्ये त्याचा जो सल्फोनामाइड तयार होतो तो. सेकंडरी रिॲक्ट होतो पण डिझॉल्व होत नाही ॲक्वियस NaOH मध्ये किंवा KOH मध्ये. आणि टर्शरी रिॲक्टच होत नाही. सो लक्षात घ्या का बरं प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइनला ही डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे हिन्सबर्ग टेस्ट. कारण की वेगवेगळ्या पद्धतीने बिहेवियर इथं चाललेलं आहे आणि टोटली कशावर डिपेंड आहे तर नायट्रोजनकडे असणाऱ्या हायड्रोजनवर ही रिॲक्शन आहे. आणि प्रायमरी सेकंडरी अमाइनमध्ये तोच फरक आहे नेमका. कारण प्रायमरी अमाइनचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं मित्रांनो RnH2 आहे. हे बघा RnH2 दोन हायड्रोजन आहेत. सेकंडरीमध्ये तुम्ही बघा एकच हायड्रोजन आहे. टर्शरीमध्ये एकही हायड्रोजन नाही. सो हायड्रोजन डिपेंडंट रिएक्शन असल्यामुळे नायट्रोजनच्या या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट दिसतात. व्हेरी इम्पॉर्टंट CET साठी नीटसाठी लक्षात ठेवा या रिएक्शनला. त्यानंतरची जी रिएक्शन आहे आपण बघणार आहे मित्रांनो पहा. कार्बिलामाइन टेस्ट झाली, हिन्सबर्ग टेस्ट झाली. सँडमेयर्स रिएक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या पण नेम रिएक्शनमध्ये ही बघितलेली. तरी पण आपण ह्या दोन्ही रिएक्शन डबल एकदा बघूयात. ॲझो कपलिंग एक. चलो अब देखेंगे नंबर 8 नंबरची रिएक्शन आपल्याला बघायची आहे. कोणती तर सँडमेयर्स रिएक्शन. हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पण ही रिएक्शन पाहिली होती. इथं पण ही रिएक्शन आपण पाहतोय. कारण काय असेल दोन्ही ठिकाणी ही रिएक्शन बघायची कारण दोन्ही चॅप्टरचा ही रिएक्शन पार्ट आहे. बघूया आपण. सँडमेयर्स रिएक्शनची सुरुवात मित्रांनो ॲनिलीन पासून होते. लक्षात ठेवा परत एकदा कशापासून सुरुवात होते ॲनिलीन. कशासोबत रिॲक्ट केला जातो ॲनिलीन तर लक्षात ठेवायचं HNO2 म्हणजे कोण तर नायट्रस ॲसिड जो की अनस्टेबल आहे. कसा आहे नायट्रस ॲसिड? अनस्टेबल आहे. कसा तर In-C2 तयार केला जातो कोणापासून तर कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस NaNO2. NaNO2 म्हणजे कोणता सोडियम नायट्राइट. आणि 0 डिग्रीला ही रिएक्शन होते मित्रांनो. तयार काय होतो तर स्टेबल ॲरिन डायझोनियम सॉल्ट तयार होतो N2 प्लस X मायनस म्हणजेच Cl मायनस. आता इथं HCl असेल तर Cl मायनस. हा स्टेबल आहे बेन्झीन डायझोनियम हॅलाइड. आणि स्टेप 2 ला तुम्हाला याला कुठेही वापरता येऊ शकतं मित्रांनो. आता सपोज तुम्हाला तयार करायचं आहे काय सपोज हा Cl मायनस घेऊ आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. जर तुम्ही याला क्युप्रस क्लोराईड NaHCl असं रिॲक्ट केलं तर मिळणारा प्रॉडक्ट असेल तुम्हाला क्लोरोबेन्झीन मित्रांनो. काय असेल क्लोरोबेन्झीन. पण तेच जर तुम्ही क्युप्रस ब्रोमाइड इन HBr असा वापरला तर मिळणारा प्रॉडक्ट तुम्हाला असेल मित्रांनो ब्रोमोबेन्झीन. तेच जर तुम्ही क्युप्रस सायनाइड इन KCN असा वापरला तर मिळणारा प्रॉडक्ट तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये तो असेल सायनोबेन्झीन. कुठला प्रॉडक्ट असेल मित्रांनो सायनोबेन्झीन असेल. सो दिस इज सँडमेयर्स रिएक्शन. लक्षात ठेवा 2 स्टेप प्रोसेस आहे. महत्त्वाचं काय या रिएक्शनमध्ये तर 0 डिग्री सेल्सिअस 273 केल्विन टेम्परेचर हे खूप महत्त्वाचं आहे. 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन टेम्परेचर. पुढची रिएक्शन आहे गॅटरमन्स रिएक्शन. आता गॅटरमन्स रिएक्शनमध्ये काय होतं मित्रांनो पहा. गॅटरमन्स रिएक्शन गॅटरमन्स रिएक्शनमध्ये सँडमेयर्स रिएक्शन सारखीच ही रिएक्शन असणार आहे. इथं पण आपण ॲरिन डायझोनियम हॅलाइडच वापरतोय. सपोज बेन्झीन डायझोनियम क्लोराईड वापरला आपण. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड जो की डायझोनियम सॉल्ट आहे आणि याला जर आपण मित्रांनो कॉपर पावडर इन HCl असा यूज केला कॉपर पावडर इन HCl असा यूज केला तर मिळणारा प्रॉडक्ट तुम्हाला मिळतो क्लोरोबेन्झीन. कोणता मिळतो
क्लोरोबेन्झीन. पण तिथंच जर आपण कॉपर पावडर इन HBr असं यूज केलं तर मिळणारा प्रोडक्ट हा तुम्हाला मिळतो ब्रोमोबेन्झीन. काय मिळतो? ब्रोमोबेन्झीन मिळतो. सो या पद्धतीने गॅटरमन्स रिएक्शन आहे. लास्ट रिएक्शन ऑफ दिस टॉपिक दॅट इज ॲझो कपलिंग रिएक्शन. कोणती आहे? ॲझो कपलिंग रिएक्शन. व्हॉट हॅपन्स इन दिस रिएक्शन? ॲझो कपलिंग रिएक्शनमध्ये काय घडतं मित्रांनो? तर ॲझो कपलिंग रिएक्शनमध्ये जो पण आपला डायझोनियम सॉल्ट असतो, सपोज दिस इज आवर डायझोनियम सॉल्ट, तुम्ही बघू शकताय दिस इज आवर बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आणि आपण इथं चेक करू शकतोय, बघू शकतोय की सपोज याला आपण फिनॉल सोबत रिॲक्ट केलं, हा आहे आपला फिनॉल. तर हा जो त्याच्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन आहे मित्रांनो, तो रिप्लेस केला जातो क्लोरीन सोबत, निघून जातो तो, आणि मिळणारा प्रॉडक्ट जो आहे तो या पद्धतीने येतो. सो हा जो तयार झालेला आहे पॅरा पोझिशनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, याला आपण पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेन्झीन असं पण म्हणतो. काय म्हणतो याला? पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेन्झीन. व्हॉट वी कॉल दिस ॲज पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेन्झीन, जो की ऑरेंज डाय आहे मित्रांनो, ऑरेंज डाय. आता आपण इथं याच्याऐवजी ॲनिलीन पण वापरू शकतो, पॅरा अमायनो ॲझोबेन्झीन होईल, जो की येलो डाय आहे. सो या पद्धतीने ही कपलिंग रिएक्शन आहे, ॲझो कपलिंग. का बरं ॲझो म्हणायचं? कारण इथं नायट्रोजन नायट्रोजन बॉन्डिंग आहे मित्रांनो. त्यानंतर या रिएक्शनचे जे बाय प्रोडक्ट आहे ते लक्षात ठेवा, N2 वगैरे आहेत. सो काही गोष्टी तुम्हाला स्वतःहून लक्षात ठेवावं लागतील. इथं पण तसंच आहे, नायट्रोजन मिळेल. सो किती नेम रिएक्शन्स आपण बघतो या टॉपिकमध्ये? एकूण 10 नेम रिएक्शन्स पाहिलेले आहेत मित्रांनो. मेंडियस रिडक्शन, गॅब्रिएल थॅलामाइड, हॉफमन्स ब्रोमामाइड, हॉफमन्स एक्झॉस्टी अल्कायलेशन, हॉफमन्स एलिमिनेशन, कार्बिलामाइन टेस्ट, हिन्सबर्ग टेस्ट, सँडमियर्स रिएक्शन, गॅटरमन्स रिएक्शन, ॲझो कपलिंग रिएक्शन. नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ह्या रिएक्शन्स कशा वाटल्या. एकदम रॅपिड रिव्हिजन तुमची 10 मिनिटात होऊन जाते. मेंडियस रिडक्शन ही स्टेप अप प्रोसेस आहे मित्रांनो, कार्बन नंबर वाढतो, प्रायमरी अमाइन मिळायला. त्यानंतर गॅब्रिएल थॅलामाइडमध्ये सुद्धा ॲरोमॅटिक अमाइन्स मिळत नाहीत, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, लक्षात ठेवा. हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशनचं वैशिष्ट्य ते सुद्धा लक्षात ठेवा. काय घडतंय त्या रिएक्शनमध्ये? दिस इज स्टेप डाऊन प्रोसेस. HBD रिएक्शनमध्ये कार्बन नंबर कमी होताना दिसत आहे तुम्हाला, कार्बन नंबर डिक्रीजेस, रिअरेंजमेंट रिएक्शन आहे, प्रायमरी अमाइन मिळतो इथं पण. त्यानंतर हॉफमन्स एक्झॉस्टी अल्कायलेशन, मल्टिपल अल्कायलेशन होत आहे मित्रांनो, 1 2 3 4 अल्किल ग्रुप त्या नायट्रोजनला अटॅच करत चाललोय आपण हायड्रोजन रिप्लेस करून. हॉफमन्स एलिमिनेशनमध्ये लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन तयार होतोय, जो की सेडझेप्स रूलच्या अपोजिट अल्किन तयार होतोय, एलिमिनेशन आहे. कार्बिलामाइन टेस्टमध्ये तुम्हाला आयसोसायनाइड मिळतो मित्रांनो, वापरायचा प्रायमरी अमाइन आहे, सेकंडरी टर्शरी अमाइनला ही रिएक्शन लागू होत नाही. कॅन नॉट ॲप्लिकेबल फॉर सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे हिन्सबर्ग टेस्ट, ही पण डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे अमाइन्सची. प्रायमरीला रिॲक्ट पण होते बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, आणि स्टेप 2ला तो डिझॉल्व पण होतो सल्फोनामाइड ॲक्वियस अल्कलीमध्ये. सेकंडरी रिॲक्ट होतो पण डिझॉल्व होत नाही कारण हायड्रोजन राहत नाही. टर्शरी तर रिॲक्टच होत नाही बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड सोबत. डिस्टिंग्विशिंग टेस्ट. सँडमियर्स रिॲक्शन 2 वेळा झालेली आहे तुम्हाला. स्टेप 1 एक घ्यायचे, स्टेप 2 एक घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन किंवा सायनोबेन्झीन मिळू शकतो. गॅटरमन्स रिॲक्शनमध्ये तीच प्रोसेस आहे, रिएजंट्स आर चेंज्ड, लक्षात ठेवायचं. आणि ॲझो कपलिंग रिॲक्शनमध्ये मित्रांनो जे पण डायझोनियम हॅलाइड आहेत, ॲरिन डायझोनियम हॅलाइड, त्यांना आपण कपल करतोय, 2 बेन्झीन रिंग एका ठिकाणी आणण्याचं काम चालू आहे. सो ऑरेंज डाय, येलो डाय या पद्धतीने वेगवेगळे डाईज बनवले जात आहेत. मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्याला पुढचा व्हिडिओ कुठल्या पॉईंटवर हवा आहे ते सुद्धा अवश्य सांगा. येणाऱ्या नीट CET आणि JEEसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.